राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याचा आढावा घेतलेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून राज्यात हा मुसळधार पाऊस सुरूच आहे। मुंबईतही मुसळधार पावसाने 4 दिवसांपासून हजेरी लावलेली आहे, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। राज्यभरात नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नद्या ओसंडून वाहत आहेत, नद्यांना पूर आलाय, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी 6 वाजेच्या पूर्वीच्या 48 तासामध्ये जवळपास 200 mm पाऊस पडला आणि आज सकाळी 6 वाजतापासूनच्या 6 ते 8 तासात 170 mm पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे प्रचंड पाऊस आहे। याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक 177 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे ईस्टर्न सबर्ब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय। संपूर्ण मुंबईमध्ये आमचा सरकार अलर्ट आहे, तिथली महानगरपालिका अलर्ट आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन करायचं असेल, एडीआरएफ एनडीआरएफच्या टीम असतील, ह्या सर्वकडे लागलेल्या आहेत आणि जनतेला अलर्ट राहायचंही त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे। शाळेला सुट्टीच्याही बद्दल विचार केला गेला आहे। मला वाटतं की संपूर्ण राज्याचे जेवढे वॉर रूम आहे आमचे त्या वॉर रूम मधनंही याचं मॉनिटरिंग चालू आहे।